श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 803. आपण प्रभू रामचंद्र आणि देवर्षी नारद यांचा संवाद अभ्यासत आहोत. पंपा सरोवराच्या किनारी प्रभू रामचंद्र आपल्या स्वानंद अवस्थेमध्ये असताना देवर्षी नारद प्रभू रामचंद्रांची क्षमा याचना करण्यासाठी येतात. कारण एकच की आपण भगवंताला शाप दिला आणि त्या शापाच्या आधाराने भगवंताला असं वनामध्ये विचरण करावं लागतंय. प्रभू रामचंद्रांनी देवर्षींची समजूत काढली, त्यांना आपल्या जवळ बसवून घेतलं. देवर्षी नारदांनी प्रभू रामचंद्रांना त्यांच्या नामाचं अनन्यसाधारण महत्व हे भक्ताच्या हृदयामध्ये राहावं असं वरदान मागून घेतलं. प्रभू रामचंद्रांनी अत्यंत आनंदाने एव मस्तु असं म्हणून नारद मुनींची ही इच्छा पूर्ण केली. तत्पश्चात जे मागील युगामध्ये देवर्षी नारदांना या विश्वमोहिनीच्या रूपी मायेच्या परीक्षेमध्ये भगवान विष्णूंनी टाकलं होतं, त्या आधाराने देवर्षी प्रभू रामचंद्रांना प्रश्न करतात की आपण त्यावेळेला मला विवाह करण्यापासून का रोखलं. यावरती प्रभू रामचंद्र आपल्या 2 भक्तांचा दाखला देवर्षींच्या समोर ठेवतात. एक आहे जो निरागस बालकाप्रमाणे आहे, ज्याला केवळ आणि केवळ भगवंताचाच आधार आहे. अशा भक्ताची भगवंत ही कशी काळजी घेतो, ज्याप्रमाणे एका नवजात अर्भकाची काळजी त्याची आई घेत असते. परंतु प्रभू रामचंद्र म्हणतात की जो ज्ञानी भक्त आहे, ज्याला आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा, शक्तीचा भरोसा आहे, तो देखील मला प्रिय आहे, परंतु मी त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या शक्तीच्या वरती सोडून देतो. असं हे ज्ञानी आणि एका निरागस बालकाच्या मधला फरक आपण काल भगवद्गीतेच्या श्लोकाच्या आधाराने अभ्यासला. आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांनी हा गृहस्थाश्रम हे देवर्षी आपणासाठी नाही, त्याचं तुमच्या हृदयामधून वमन व्हायला हवं, म्हणून देवर्षी नारदांसाठी विश्वमोहिनी ही कशा पद्धतीने त्यांच्या साधनेसाठी अपायकारक होती हे आपल्याला वेगवेगळे ऋतूंचे संदर्भ देऊन समजावून सांगितलं. अशा पद्धतीने जेव्हा प्रभू रामचंद्र नारद मुनींशी संवाद करतात आणि शेवटी त्यांना म्हणतात की अवगुण मूल सूल प्रद प्रमदा सब दुख खानी ताते कीन निवारण मुनी मैं यह जिय जानी. मी असा हृदयामध्ये आपणा संदर्भात विचार केला आणि तत्पश्चात हे देवर्षी मी आपणास विवाहापासून रोखलं. असा संवाद प्रभू रामचंद्र आणि देवर्षींचा या पंपा सरोवराच्या किनारी चाललाय. सज्जनो, त्यातील अंतिम टप्प्यामध्ये आज आपण प्रवेश करणार आहोत. इथं गोस्वामीजी गाऊ लागतात. सुनी रघुपति के बचन सुहाए, मुनि तन पुलक नयन भरियाए, कहु कवन प्रभु कै असिरीति, सेवक पर ममता अरु प्रीति, जेन भजयस प्रभु भ्रम त्यागी, ज्ञान रंक नर मंद भागी, पुनि सादर बोले मुनि नारद, सुनहु राम बेज्ञान विसारद, संतन के लक्षण रघुबीरा,
कहु नाथ भव भंजन भीरा। सुनु मुनि संतन के गुण कहूँ, जिन्हते मैं उनके बस रहूं। षट विकार जित अनघ अकामा, अचल किंचन सुचि सुख धामा। अमित बोध निहमित भोगी, सत्य सार कबि कोबिद जोगी। सावधान मानद मदहीना, धीर धर्म गति परम प्रवीणा। गुनागार संसार दुख रहित विगत संदेह, तजि मम चरण सरोज प्रिय तिन कहूँ देहन गेह। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, आज आपल्या हिंदू सणांपैकी अत्यंत प्रमुख असा दीपोत्सव अर्थातच दिवाळीचा सण सुरू होत आहे। आज वसुबारस, गाय आणि वासराचं हे वात्सल्य, त्यांचं हे प्रेम, याची प्रतिष्ठापना आपल्या हृदयामध्ये करण्याचा हा क्षण। अशा या अत्यंत निर्मळ शुद्ध प्रेमाची प्रतिष्ठापना हा आपल्या उत्सवाचा पाया आहे। माझ्या रामायणाच्या सर्व श्रोतृवर्गाला मनापासून या दीपावलीच्या शुभेच्छा आणि श्री महाराजांच्या चरणी अनन्य भावाने प्रार्थना की समस्त विश्वाला ग्रासून उरणारा हा महामारीचं संकट, हे करोना रूपी हा राक्षस जो बराच काळ झाला आपल्या सर्वांमध्ये इथं स्थिरावला आहे, तो या नवीन वर्षामध्ये इथून हद्दपार व्हावा आणि सर्वांचं जीवन पूर्वस्थितीमध्ये आनंदात आणि आरोग्यमय हो। सज्जनो, आपण प्रभू रामचंद्र आणि नारद संवादामध्ये कालच्या टप्प्यात देवर्षी नारदांसाठी हा गृहस्थाश्रम कसा योग्य नाही त्या संदर्भाने विश्वमोहिनीच्या आधाराने काही स्त्री लक्षणं जी प्रभू रामचंद्रांनी नारदांना सांगितली त्याचा अभ्यास केला। यामध्ये शेवटी प्रभू रामचंद्र म्हणतात की ताते कीन निवारण मुनिमय यह जिय जानी। मी या सर्व गोष्टींचा विचार केला नारद आपणा संदर्भात। आपला जर विवाह झाला असता तर काय बिघडलं असतं असा प्रश्न माझ्या देखील मनामध्ये येऊन गेला, परंतु आपल्या कार्यामध्ये असणारा हा अडथळा, आपली ही भगवंत भजनाची असलेली स्वाभाविक स्थिती, या सर्व गोष्टींचा मी विचार केला आणि मी ठरवलं की ह्या विवाहापासून आपल्याला परावृत्त केलं पाहिजे। सज्जनो, हे भगवंतानी केवढं मोठं रहस्य जणू काही देवर्षी नारदांच्या साठी म्हणून सांगितलंय, परंतु ते रहस्य तुम्हा आम्हा प्रत्येकाला लागू पडतं। काय रहस्य आहे बघा। प्रभू रामचंद्रांनी देवर्षी नारदांच्या बद्दल केवढा विचार केलेला आहे, त्यांच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, त्यांना काय दिलं पाहिजे, त्यांना कुठली गोष्ट करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे। आणि या सर्व गोष्टींच्या आधाराने भगवंत आपल्याला या जीवनामध्ये या सर्व घडामोडींमधून जे काही आपल्या कल्याणाचं आहे त्याची प्राप्ती करून देतो आणि जे काही म्हणून आपल्यासाठी अयोग्य आहे ते आपल्या जीवनामधून ते स्वाभाविक दूर करून टाकतो। आमची देखील देवर्षींसारखीच
थोडीफार अवस्था असते की आपण देखील भगवंताला बऱ्याचदा असेच प्रश्न विचारतो की देवा, ते मला का नाही दिलंस? मग ते केवळ स्त्री पुरतच असेल असं नाही. एखाद्याला एखादी वस्तू हवी असेल, पैसा हवा असेल, मान मरातब हवा असेल, लौकिक सन्मान, किती गोष्टी आहेत या जगामध्ये मागण्यासारख्या आणि मिळवण्यासारख्या. आणि असा कोण मनुष्य आहे की ज्याने मनामध्ये इच्छा केली आणि त्याला सर्व काही त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाला? आणि मग अशा या वाहत्या जखमा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतात की त्यावेळेला जर तसं झालं असतं तर किती छान झालं असतं. मग स्त्री असो की पुरुष, कदाचित या विचारांची क्षेत्र वेगवेगळी असू शकतात, परंतु जीव या पातळीवरती प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपूर्ण भावना असतात, काही ना काहीतरी अशा जीवनामधल्या घडामोडी असतात की ज्याचं शल्य तो देखील नारदांसारखं कुठंतरी हृदयाच्या कुपीमध्ये घेऊन फिरत असतो. ती नोकरी मिळाली असती तर आज किती चांगलं झालं असतं. ते घर घेतलं असतं तर आज त्याचे कितीतरी पैसे वाढले गेले असते. आपल्या मुलाचा विवाह त्या मुलीच्या ऐवजी दुसऱ्या ठिकाणी करून दिला असता तर कदाचित योग्य झालं असतं. असे अनेक किंतु आणि परंतु ह्यांच्यामध्येच मनुष्याचं जीवन हे बांधलं गेलेलं आहे. अनेकदा हे अपयश मनुष्य पचवू देखील शकत नाही. आपण बघतो ना की अनेक लोकांच्या जीवनामधलं हे न्यून त्यांना या ड्रग्जमध्ये, या ड्रिंक्समध्ये, या वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या व्यसनांमध्ये गुरफटून टाकतं आणि कधी कधी तर त्याच्या पलीकडे जाऊन आत्महत्यासारखा देखील मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांना भाग पडतं. आणि या सर्वांवरती संतांनी आपल्याला सर्वोत्तम उपाय दिलेला आहे, परंतु आम्हाला त्या उपायाचं मूल्य अजूनही कळालेलं नाही. कुठला उपाय? श्रीरामाची इच्छा. हाच आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांवरचं अत्यंत रामबाण औषध आहे. जे काही माझ्या जीवनामध्ये आहे, मग ते माझ्या दृष्टीने कदाचित अपूर्ण असेल. माझ्या दृष्टीने मला असं वाटत असेल की त्या गोष्टी जर तिकडं तशा घडल्या असत्या तर अधिक चांगल्या घडल्या असत्या. परंतु सज्जनो, तुम्हाला जे काही भगवंताने तुमच्यासाठी म्हणून दिलेलं आहे ते तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, तुमच्या कल्याणाचं आहे. हा जेवढा म्हणून आमच्या मनामध्ये सिद्धांत दृढ होत जाईल, एक स्वाभाविक समाधान, एक स्वाभाविक आनंद, एक स्वाभाविक भगवंताच्या विषयीची कृतज्ञता आपल्या मनामध्ये निर्माण होईल. ज्या पद्धतीने नारद मुनींच्या मनामध्ये निर्माण झाली की सुनी रघुपती के बचन सुहाये, मुनी तन पुलक नयन भरी आये. जेव्हा देवर्षींनी प्रभू रामचंद्रांची ही वचनं ऐकली त्यावेळेला मुनिवर्यांचं शरीर पुलकित झालं, त्यांचे नेत्र जलानी भरून आले. ते मनातल्या मनात विचार करतात, कहु कवन प्रभु कै असी रीती, सेवक पर ममता अरु प्रीती. देवर्षी मनातल्या मनात स्वतःशी संवाद करतायत, म्हणतायत की सांगा तर कोण्या स्वामींची अशी रीत आहे जो आपल्या सेवकावरती इतकं ममत्व करेल, इतकं प्रेम करेल. अच्छा, तरुण मुलांच्या मुखातला नेहमीचा शब्द आहे की खूप केअरिंग आहे. या जगामध्ये केअरिंग जर खरं कोणी असेल तर तो केवळ रामराया आहे बरं का, हे लक्षात ठेवा. त्याचं तुमच्यावरती इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की तो राम तुमची सदोदित काळजी करत असतो. या प्रेमापायी आपल्या या दासाचं कल्याण कशामध्ये आहे, अशाच सर्व गोष्टींच्या बद्दल त्याचं मन अखंड विचार करत असतं. आणि मग त्या दासाला जे त्याच्या प्रारब्धामधले भोग आहेत त्यांना थोडंफार मागं करून त्यामधलं जे सर्वोत्तम आहे
ते देण्याचा भगवंत प्रयत्न करतो, नवे नवे ते त्याला प्रदान करतो. बघा, कोण विचार करेल एवढं? श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे व्यावहारिक दृष्ट्या मला केवळ एका आईचं प्रेम कळतं, एका आईचं हृदय कळतं, परंतु शेवटी ती आई देखील एक जीवच आहे. या एकदेशीय अवस्थेमध्ये देखील तिला आपल्या लेकराचं जरी काळजी वाटत असली, जरी चिंता वाटत असली, तरी तिला नेमकं हे माहित नाहीये की आपल्या मुलासाठी काय योग्य आहे. परंतु प्रभू रामचंद्र काय, किंवा आपली सद्गुरू माऊली, हे एक असं तत्व आहे जे त्या जीवावरती अखंड आपलं संरक्षण, आपलं हे प्रेमाचं कवच घालून त्याला त्याच्या जीवनामध्ये जे सर्वोत्तम आहे ते प्रदान करत असतं. मग हे ऐकून आपण काय केलं पाहिजे? ह्या क्षणापासून आम्हाला ही अपूर्णत्वाची भावना सोडून द्यायची आहे. असं झालं असतं, तसं झालं असतं, ते झालं असतं, हे झालं असतं. नाही, जे आत्ता आहे ते सर्वोत्तम आहे. सज्जनो, याच्यातून आजच्या पिढीतली मुलं म्हणू शकतात की अहो, याने फार एक जीवनाला संयमित अशी अवस्था प्राप्त होते, ज्याला इंग्लिशमध्ये आणखीन योग्य शब्द आहे की कॉम्प्लेसन्सी, की आता बस, आता पुरे. अशा पद्धतीने आमच्यासारखी जी जीवनामध्ये धडाडीची लोक आहेत, त्यांना जीवन जगण्यासाठी ही स्थिती बऱ्याचदा प्रयत्न करण्यापासून परावृत्त करते. सज्जनो, इथं एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या प्रयत्नांची स्फूर्ती देखील कोणाची आहे? ती स्फूर्ती, ते चैतन्य देखील त्या रामाचं आहे. आणि त्यामुळे त्याच्या अधिष्ठानावरती आपण प्रयत्न करावेत. आपलं कर्म अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करावं. तीच आपल्या भगवंताची आपण केलेली पूजा आहे. आणि तत्पश्चात त्या भगवंताने त्या कर्माचं दिलेलं फळ हे आपल्यासाठी अत्यंत योग्य आहे हे जाणून आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारण्याची वृत्ती ठेवावी. आता बघा, त्या अमेरिकेमध्ये नुकत्याच त्या प्रेसिडेंटच्या इलेक्शन झाल्या. आता ते बायडन जिंकून आले, परंतु जे माजी अध्यक्ष किंवा आता मावळते अध्यक्ष आहेत, ते अजूनही काही केल्या आपली हार स्वीकारायला तयार नाहीत. ठीक आहे, तो आपला प्रश्न नाही, परंतु माझा सांगण्याचा हेतू असा आहे की एखाद्या कर्माचं फळ जर आपल्या मनाविरुद्ध असेल तर जीव स्वाभाविकपणे ते फळ स्वीकारायला तयार होत नाही. तुमची इच्छा असो किंवा नसो, ते तुमच्या समोर आलेलं आहे, ते कसं स्वीकारायचं यामध्ये देखील तुमचा पुरुषार्थ सामावलेला आहे. त्या अपयशाचा आपण विचार करावा, नेमकं आपलं कुठं काय चुकलं ह्याचा आपण विचार करावा, आणि मग पुन्हा प्रयत्नांना लागताना त्या सर्व चुकांना दुरुस्त करून आपण त्या कर्माच्या दिशेने आगेकूच करावी. निश्चितपणे कर्मफळ हे अशा विवेकी प्रयत्नातून बदलत जातं. त्यामुळं हा विवेक कोण प्रदान करतं? तर आत्ता जे घडतंय ते योग्य आहे, ते सर्वोत्तम आहे. या भावनेतून आलेलं यश किंवा अपयश स्वीकारण्याची वृत्ती हीच तुम्हाला जीवनामध्ये नवीन उत्तम पद्धतीने कर्म करण्याचं बळ देते. त्यामुळं अध्यात्म हे कुठल्याही पद्धतीने तुम्हाला कॉम्प्लेसंट करत नाही, तुम्हाला तुमच्या कर्मापासून लांब नेत नाही. श्री महाराज तर म्हणायचे की जगामध्ये जे उत्तुंग आहे, जे अभिजात आहे, ते या रामदासींनी प्रयत्नपूर्वक मिळवलं पाहिजे. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मनामध्ये हा आपण विचार ठेवावा की माझ्या मागे माझा राम आहे आणि तो जे काही करत आहे माझ्या आयुष्यात ते माझ्यासाठी अत्यंत कल्याणाचं आहे. बस. गोस्वामीजी म्हणतात की जे न भजयस प्रभु भ्रम त्यागी ज्ञान रंक नर मंद अभागी. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांचं भजन हे केवळ रिटायरमेंटचं काम नाही. ज्याला जीवनामध्ये खरं
काही कर्म करून दाखवायचंय. ज्याप्रमाणे श्री महाराज म्हणतात की उपासनेचा ज्याच्या मागे जोर आहे तोच जगामध्ये खरं काम करून दाखवतो. त्या पद्धतीने सज्जनो, आजच्या जीवनात जर तुम्हाला उत्तुंग उडी घ्यायची असेल तर त्याचं अधिष्ठान आहे भजन. हे सर्वोत्तम ज्ञान आहे. परंतु या भजनाचं महत्व न जाणल्यामुळं ज्ञान रंक नर मंद अभागी अशी आमची अवस्था होऊन जाते. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी नारदांच्या मनामध्ये असलेलं हे विश्वमोहिनीच्या विषयीचा विकल्प हा त्यांनी मुळापासून काढून टाकला. आणि मग प्रभू रामचंद्रांना देवर्षी नारद एक प्रश्न, जो या अरण्यकांडाचा शेवटचा टप्पा आहे, तो विचारतात. संतन के लच्छन रघुबीरा, कहु नाथ भव भंजन भीरा. नारद मुनींनी ह्या प्रश्नाच्या पश्चात एक प्रश्न प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवलाय की हे रघुवीर, हे भवभयाचा नाश करणारे माझे स्वामी, मला आता आपण कृपा करून संतांची लक्षणं सांगा, असा प्रश्न केलेला आहे. बघा सज्जनो, परमार्थामध्ये प्रत्येक जो संवाद दोन ज्ञानी व्यक्तींमध्ये होतो ना, त्या प्रत्येक संवादाच्या माग काहीतरी एक विशिष्ट कार्यकारण भाव असतो, जो जीवाच्या पातळीवरती आम्हाला बऱ्याचदा लक्षात येत नाही. हा काही प्रापंचिक गप्पांचा संवाद नाही की उगीच अघळपघळ गप्पा मारत वेळ घालवणं नाही. देवर्षी नारदांनी हा विशिष्ट प्रश्न प्रभू रामचंद्रांना इथं का केला आहे याचा आपण मनामध्ये विचार करा. मी आपणास थोडा वेळ देतो, विचार करा. या पंपा सरोवराच्या किनारी या अरण्यकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये देवर्षी नारद प्रभू रामचंद्रांना संताची लक्षणं विचारत आहेत. आणि मला श्री कृपेने याचं एकच उत्तर सुचतं की हे अरण्यकांड म्हणजे एक अग्निदिव्य आहे. हे अरण्यकांड म्हणजे एक तपस्या कांड आहे. हे अरण्यकांड म्हणजे सत्याला सन्मुख जाणं आहे. बघा, आपण या सोपानामध्ये किती वेळेला कामाधिक गोष्टींना सन्मुख गेलो, कारण की ते सत्य आहे. त्याच्यापासून आपण विन्मुख होऊन त्या गोष्टींना बगल देऊन अरण्यातून पूर्णपणे पार जाऊ शकत नाही. सत्याला सामोरं जावं लागतं. तपस्येची गहनता आपल्याला समजून घ्यावी लागते. यामध्ये असणारे दंभ जे शूर्पणखेच्या रूपाने यामध्ये फिरत असतात ते आम्हाला कळाले पाहिजे. इथं असलेला विराध राक्षस आम्हाला कळाला पाहिजे. इथं असलेले ज्ञानी संत यांच्या चरणांशी शरणागत करण्याचा भाव आमच्या हृदयामध्ये प्रगटला पाहिजे. हे अरण्यकांड आहे, हे अग्नि दिव्य आहे आणि या अग्नि दिव्याची फलश्रुती आहे संताची निर्मिती. अरण्यकांडाच्या शेवटीच संत निर्माण होतो. कुठलाही संत हा अरण्याच्या शिवाय कधीच तयार झालेला नाही. म्हणजे लौकिक चरित्रामध्ये देखील त्यांनी अरण्याचं सेवन केलेलं आहे. बघा, श्री महाराज नैमिषारण्याशिवाय घडले नाहीत. श्री समर्थ टाकळीला गोदावरीच्या किनारी एकांतामध्ये केलेल्या साधनेशिवाय घडलेले नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती एकांतामध्ये अरण्यामध्ये चिंतन मनन करत घडलेले आहेत. एकनाथ महाराजांना शूलभंजन पर्वताचा एकांत हा अत्यंत प्रिय होता. त्यामुळे संत चरित्र हे अरण्याशिवाय घडत नाही. हा एक भाग आपण म्हणाला हो, म्हणजे आता 2020च्या पुढे तर संत घडणं शक्यच नाही, कारण आता अरण्य राहिलीत कुठं. यासाठी आपल्याला पुन्हा 708 क्रमांकाचं निरूपण ऐकायला पाहिजे, जिथं अरण्य या शब्दाची आपण संकल्पना समजून घेतली. कारण हा हृदयाच्या एकांताचा प्रवास आहे.
मग तुम्ही आपल्या अत्यंत सुखासीन असलेल्या राहत्या घरामध्ये देखील ते अरण्य आपल्या हृदयामध्ये निर्माण करून त्या परीक्षेमध्ये स्वतःला उत्तीर्ण करून घेऊ शकता. किंवा मग जर तुमच्या नशिबामध्ये एखादं लौकिक अरण्य असेल तर अशा एखाद्या अरण्यामध्ये जाऊन साधना करू शकता. परंतु एक निश्चित आहे की अरण्याशिवाय संत हा कधीच तयार होत नाही. आणि मग असं हे अरण्य आता संपायला आलंय, म्हणजेच संत प्रगटीकरणाची लक्षणं आता जवळ आलेली आहेत. म्हणून देवर्षी नारद या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रभू रामचंद्रांना संतांची लक्षणं विचारतात की हे प्रभू सांगा, आम्ही अरण्य व्यवस्थित पूर्ण केलंय न केलंय. आणि जर सज्जनो, आता इथून जे प्रभू रामचंद्र लक्षणं सांगणार, किती लक्षणं आहेत? मला आत्ताच सचिन दादा थोड्या वेळापूर्वी म्हणत होता की दादा एकंदर जवळपास 56 लक्षणं आहेत. मी देखील मोजली. अर्थात हे शास्त्र आहे, मोजण्यामध्ये 1 2 3 इकडं होऊ शकतात, परंतु 56 हा आकडा देखील एक अत्यंत आनंददायक आकडा आहे. कारण आपण गोपाळ कृष्णाला 56 भोग चढवतो. मला वाटतं आपण या भोगांच्या साठी किती मेहनत घेतो, किती प्रकारच्या वाट्यांमध्ये त्या भगवंताला ते 56 भोग चढवतो. ठीक आहे, ते भगवंताला देणं हे एक कर्म आहे, त्यामागं देखील एक शास्त्र आहे, प्रेम आहे. परंतु मला असं वाटतं जर हे आकडा आपण 56 या रूपाने स्वीकारला तर भगवंताला खरं प्रिय आहेत हे संत लक्षणाचे 56 भोग. ज्याच्या हृदयामध्ये हे 56 लक्षणं तयार झाली तो भगवंताला अत्यंत प्रिय होतो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र या 56 लक्षणांच्या आधाराने या संतांचं प्रगती पुस्तक तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या समोर ठेवतोय की बाळांनो, समजून घ्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती प्रमाणामध्ये अरण्याचा स्वीकार केलेला आहे. प्रगती पुस्तकावरून आपण अभ्यास ठरवावा, होय की नाही? अभ्यास तर प्रत्येकालाच वाटतं परीक्षेच्या वेळेला की मी खूप केलेला आहे, परंतु नेहमीच प्रगती पुस्तक असं दाखवतं असं नाही ना. मग हे 56 लक्षणं त्यामध्ये किती अंशामध्ये आपण उतरलेलो आहोत, त्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनात आपला अरण्याचा प्रवास चालू आहे हे लक्षात घ्यावं. श्री महाराज म्हणायचे की संत ओळखण्यासाठी थोडे तरी संताचे गुणधर्म आपल्या आयुष्यात असले पाहिजेत, अन्यथा आपण संत काय ओळखणार. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की जो भगवंत हा सुईच्या अग्रभागावरील ठेवलेल्या वस्तूपेक्षाही कितीतरी पटीने लहान आहे, जो कशानेच दिसू शकत नाही, परंतु तो संतांना आपल्या अनुभूतीने कळतो, असं हे संत हृदय, त्याची ही लक्षणं आहेत जी प्रभू रामचंद्रांना विशेष प्रिय आहेत. किंबहुना प्रभू रामचंद्र म्हणतात, जिनते मैं उनके बस रहूं. या गुणधर्मांच्या मुळे मी त्यांचा दास होऊन राहतो. अशी ही संतांची लक्षणं आहेत. हे देवर्षी आपण ऐका. अशा रीतीने प्रभू रामचंद्र आता ही संत लक्षणं नारद मुनींना सांगायला लागतायत. सज्जनो, संत लक्षणांचा हा प्रवास प्रभू रामचंद्र आम्हाला ही अध्यात्माची वाटचाल कशा पद्धतीने करावी, कशा पद्धतीने आपल्या वृत्तींना आपण स्थिर करावं, आणि जर त्या वृत्ती स्थिर होत नसतील तर पुन्हा पुन्हा या एकांताचं, या अरण्याचं सेवन आपण कशा पद्धतीने करावं यासाठी सांगत आहेत. आणि हा अरण्य, हा एकांताचा प्रांत म्हणजेच मनापासून नामस्मरण करणं आहे. मनापासून भगवंताच्या वरती आपलं हे सर्व वृत्तींचं जणू काही समर्पण करणं आहे. अशा या
संतांच्या 56 लक्षणांना सज्जनो आपण पुढील 2 निरूपणांमधून अभ्यासणार आहोत आणि लक्ष्मी पूजनाच्या सुमुहूर्तावरती आपण अरण्यकांडाचा निरोप घेणार आहोत. त्यामुळे मी आज संत लक्षणं सांगावयास आपणास सुरुवात करतच नाही, कारण एखादं दुसरं लक्षण सांगितलं तर कदाचित त्या निरूपणामध्ये आपण त्या सर्व गुणधर्मांना न्याय देऊ शकणार नाही. आणि आत्ताच आपण पंपा सरोवराच्या आधाराने या सरोवराची निर्मळता, त्याची गुह्यता, त्याचे असलेले मनोहर घाट या सर्वांच्या आधाराने आत्मज्ञानी संताची, त्याच्या हृदयाची ही सर्व लक्षणं अभ्यासली आहेत. तीच लक्षणं प्रभू रामचंद्र आता आपल्याला स्पष्टपणे सांगणार आहेत, कारण तिथं पंपा सरोवराच्या ठिकाणी कुठेही आत्मज्ञानी संताचा उल्लेख नव्हता. तो तर गुरुकृपेने आपण चिंतनामध्ये घेतला, परंतु भगवंताला त्या पंपा सरोवरामध्येच हे संत हृदय दिसतंय आणि म्हणून ह्या संतांची लक्षणं देवर्षींना ते स्पष्टपणे व्यक्त करून सांगत आहेत. अशा मग संत लक्षणांचं आपण चिंतन करूयात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले, अशा या मोक्षाच्या लक्ष्मीचा प्रसाद घेऊन अरण्यकांडाचा आपण निरोप घेऊत आणि लगेच पाडव्याच्या सुमुहूर्तावरती रामायणातील 4था सोपान किष्किंधाकांड ह्याच्या चिंतनाला सुरुवात करू. आज इथंच विराम घेतो आणि उद्याच्या टप्प्यामध्ये कदाचित थोडासा वेळ वाढवून आपण या संत लक्षणांना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.